आपण यायचं आहे, वेळ देऊ नका, कारण 12 खेळाडू अतिशय अपेक्षित आहे, कारण एक मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक 55,000 रुपये, द्वितीय क्रमांक 33,000, तृतीय क्रमांक 22,000, चतुर्थ क्रमांक 7,000, पाचवा क्रमांक 7,000 आणि सहावा क्रमांक 7,000, तब्बल 1,31,000ची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. तर पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया, अतिथी मान्यवरांना शुभेच्छा देऊया आणि क्रिकेटच्या गुरुया चेंडूपळीकडे येऊया. खरं तर 142 करोड भारतीय आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम करतो. रायगड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विचार केला तर क्रिकेट नंतर बैलगाडा शर्यती, मला वाटतं बैलगाडी शर्यतीपेक्षा बैलगाडा शर्यती असं म्हणलं जातं, त्याच्यावर आपण बरंचसं प्रेम करतो. त्यानंतर कबड्डी आपण पाहतो. हे खरं तर आपलं रायगडकरांचं निश्चित योगदान आहे. पुणे जिल्ह्यात गेला, सांगली जिल्ह्यात गेला तर बैलगाडी शर्यतीला खूप मोठं योगदान नेहमी दिलं जातं. पण रायगडचा विचार केला तर साधारणतः ऑक्टोबर ते मे एंडपर्यंत अनेक अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातीलच एक भव्य क्रिकेट स्पर्धा म्हणजे श्री छत्रपती संभाजी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित छत्रपती संभाजी प्रीमियर लीग 2026 पर्व 5व आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे सन्माननीय अर्थातच अध्यक्ष पांडुरंगजी माने सर, भूपेंद्रजी ढोळे सर उपाध्यक्ष आहेत, योगीजी पिंगळे सर उपाध्यक्ष आहेत, अनिकेतजी महाडिक सर खजिनदार, परेशजी सावंत सर सहखजिनदार आणि नुकताच ज्यांचं आगमन झाले ज्याने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दिनेश दादा हरवणकर सर, या सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. पंचांचा इशारा देत सामन्याला सुरुवात होते. आणि येस, आज खरं तर शनिवार म्हणलं की मारुतीरायांचा दिवस, अर्थात शनी शिंगणापूरच्या शनी बाप्पांचा देखील दिवस असं म्हणलं जातं. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज आदित्य कलप आणि समोर डावाची सुरुवात करतोय रोहित माळी आणि प्रशांत सवातकर डावाची सुरुवात करतोय. अर्थात 2 क्षेत्रक्षक 3 शॉट सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचं हे षटक आपण तुम्हाला पाहायला मिळतंय. एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट वाईडिश मिडऑफ, ही गोष्ट ऑफसाईडला ऑनसाईडला शॉर्ट फाईन, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिडऑन. या दरम्यान या स्पर्धेतला पहिला चेंडू जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पहिल्या चेंडूसाठी इथे माझ्या पहिल्या चेंडूवर एक निश्चित खणखणीत चौकार येतोय. सीमा रेषेपलीकडे आलेला लॉंग ऑनला चौकार, 4 धावा. डीजेचा आवाज देखील आपल्या काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौकारने खातं उघडलं गेलं. खरं तर चौकारने खातं उघडलं की आपल्याला भारतीय संघाचे अर्थातच वीरेंद्र सेहवाग यांच्या आठवणीत त्यांना संधी मिळाली आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी पहिल्या चौकाराने खातं उघडलं होतं. इथे चौकाराने खातं उघडतोय फलंदाज यावेळी प्रशांत. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्स स्वीप, फटका चांगला आहे. चेंडू जातो कव्हर पॉईंटला, डीप फाईन लेग आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने शेतीचे चेंडू जाणार. तो म्हणता पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील इथे सहज इथे मिळाली आणि 2 धावा इथे धावफलकावर. 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 6 धावा. रिव्हर्स स्वीप म्हणलं की आपल्याला अर्थातच आठवण होते ते झिम्बाब्वे संघाचा अर्थातच डेव्हिड हॅटन याची आपल्याला आठवण होते, ज्याने क्रिकेट विश्वामध्ये पहिला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला. आज आपण पाहता टेनिस विश्वाने भारतामध्ये लेदर क्रिकेट आणि टेनिस विश्वामध्ये अनेक असे मान्यवर खेळाडू तुम्हाला निश्चितच रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. कारण गोलंदाज कशा प्रकारचा चेंडू टाकतोय त्याच्यावर पूर्णपणे देखरेख करावी लागते. फलंदाजाला फटक्याची निवड करावी लागते आणि निश्चित आपण परत सूर्यासारखा फलंदाज भारतीय संघाचा तुम्ही पाहिलात कशा प्रकारचे फटके खेळतो. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी ऑनसाईडला खेळायचा होता, स्वीप करायचा चेंडूला. बॅट चेंडू संपरायला अति सुंदरशी सिमेंटची खेळपट्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि 2 दिवस दिग्गज खेळाडू निश्चित आपल्याला पाहायला मिळतील या प्रीमियर लीगमध्ये. वळूया मैदानाकडे. पुढे चेंडू या ठिकाणी लेफ्ट शॉट, चेंडूला भिरकावलं, वालिश लांबाला येतोय, पाहुण्यांचा सत्कार येतोय, गगन भीती गगनची षटकार, 6 धावा. धन्यवाद जी. एक षटकार आणि एक चौकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं रोहित माळी, प्रशांत माफ करा, या ठिकाणी मिड विकेटला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउंड चेंडू इथे मात्र जाईल सीमारेषेपुढे, स्कोअर लेगला येतो. आणखी एक चौकार, 4 धावा प्रशांत च्या बॅटमधून. एकूण धावा धावफलकावर आल्या त्या 16 धावा. बिनबाद 16, चांगली सलामीची जोडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. रोहित माळी वैयक्तिक 0 धावसंख्या नॉन स्ट्राईकला.
पण पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर अर्थातच आदित्य कप याचे षटक थोडंसं मागणी षटक इथे पाहायला मिळतं, कारण आतापर्यंत 16 धावा धावपकर आल्यात. खरं तर क्रिकेट विश्वामध्ये याबद्दल निश्चित बोलेल. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी कार्पेटसानी चेंडू खेळला आणि या स्पर्धेचा पहिला नो बॉल अर्थात पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 1 धाव इथे पूर्ण केली, 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि फ्री हिट म्हटल्यानंतर मात्र फलंदाज फक्त धावचीच्या रूपाने क्रिकेट विश्वाने बाद होतो. येस, फ्री हिट, त्यामुळे फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतो. 2 धावांचं योगदान आणखीन धावपलकर मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून अक्षय मेन्स पार्लर या संघाची धावसंख्या धावपलकर येते ती 18 धावांवर या ठिकाणी पाहिजे. प्रशांत खेळत असताना पुढचा चेंडू मस्त फटका, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे आणि यावेळी आपण पाहणार पंचांचा इशारा येतोय इथे चौका. षटकार 6 धावा. तर या 6 धावांच्या माध्यमातून प्रशांत सवाटकर रोहित माळी यांनी आपलं खातं उघडलं 6 धावांनी. षटकारांनी खातं उघडले आणि एकूण पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या संबंध धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 24 बिनबाद 24. चांगली सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ मॅजिक मोमेंट हा संघ क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि या ठिकाणी आपण पाहतात पहिलं षटक मागणी षटक, कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो, तर लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. इथे गोलंदाज आमचे गुणलेखक चिंतन गोरेगावकर यांच्यातील सुंदर गुणलेखन पाहतात. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले आणि त्यानंतर आता पाहणारं क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असेल. नवीन षटक घेऊन गोलंदाज भूषण आपल्या बॉलिंग मार्कवर. रायगड प्रीमियर लीग गेली 5 वर्ष आपण पाहतात. या स्पर्धेच्या मधून माणगाव महाड या परिसरातून अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना ही स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तुम्हाला शुभेच्छा देऊया. आणि ह्याच स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने निश्चित माणगाव तालुक्यामधून चांगले खेळाडू मिळावे. गोरेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने ही क्रिकेट जी आपल्याला पाहायला मिळते इथून चांगले खेळाडू मिळावे हेच खरं तर उद्दिष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 2 गोलंदाज भूषण. समोर फलंदाज खेळण्याची तयार आहे तो प्रशांत. आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा पॉवरप्लेचं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकाचं क्षेत्ररक्षण विरोधात या शॉर्ट थर्डमॅन एक आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंटला कोणता क्षेत्ररक्षण डीप पॉईंट तैनात केलं गेलं, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मात्र मिळाव. तर 1 मिनिट सर, स्टॉप करा जरा गेम. 95 मिनिटे थोडं थांबायचंय. 2 पॉवर प्ले आहेत ना? नाही, एकच आहे. एक पॉवर प्ले की 2 पॉवर प्ले आहेत? पॉवर प्ले सर 1 ओव्हर आहे की 2 ओव्हर? एकच षटकाचा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण आता मात्र विस्तारलेलं आहे. तर शॉर्ट फाईन लेग आपण पण इथे नाहीये. शॉर्ट फाईन लेग आपण पाहत आहे. एक शॉर्ट मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि एक वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. पहिला चेंडू फिरकी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर स्लोवर चेंडू संत गतीने चेंडूला फेकला. इथे फलंदाजाला मात्र ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्काला उरले काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगतात अतिशय सुंदर अशी सिमेंटची खेळपट्टी. जाऊया मैदानाकडे. भूषण पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज. या चेंडूला भिरकांचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हॉलमध्ये आहे. लांबाच्या क्षेत्रात कोणती चूक करणार झेल इथे घेतोय आणि या ठिकाणी मात्र पहिला धक्का बसला. अक्षय मेन्स पार्लर या संघाला धावपलकर धावा आल्या त्या 24. तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, हाय तो जीव की प्राण. तर पहिला फिल्डर बाद झाला डीजे अर्थात प्रवीण अंधेरे नावा माणगाव मधून आपल्याला सुंदर मराठी गीतं हिंदी गीतांबरोबर आमचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थेट प्रक्षेपण अर्थातच मॅजिक मुवमेंट्स स्पोर्ट्स लाईव्ह दिनेश चव्हाण लोणेरे 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह केली. अर्थात 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता. मंडप सजावट विलास डेकोरेटर्स गोरेगाव
आणि नरेंद्रधाम अहिरे मैदान गोरेगाव यांच्या मैदानात ही सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा अर्थात सन्माननीय श्री नरेंद्रदादा अहिरे सर आणि NRA ग्रुप संस्थापक दक्षिण रायगड जिल्हा सल्लागार आणि त्याचबरोबर अध्यक्ष विनोदजी इंगळे सर यांचं खास आभार मानावं लागेल, कारण आपल्याला हे मैदान गेली 5 वर्ष आपल्याला पाहिलं तर फ्रीमध्ये मिळतं, हे आणखीन एक योगदान. वळूया आपण मैदानाकडे. माणगाव तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावी माणगाव तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावी अक्षय यादवने आयोजन केलं या अक्षय यादवने आयोजन केलं शिव छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली शिव छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली. खरं तर टायटल गीत या स्पर्धेचं अर्थात श्री छत्रपती शंभूराजे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन छत्रपती शंभूराजे प्रीमियर डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत अतिशय गोड आवाज. यानंतर वळिया मैदानाकडे नवीन फलंदाज तृतीय क्रमांकावर आर्यन राजपूत यावेळी नवीन फलंदाज येतोय. अर्थात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज अतिशय यशस्वी फलंदाज नेहमी प्रत्येक संघाचा मानला जातो. आर्यन यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फ्रंटफुटरला चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता, बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निर्धार चेंडू सांगता. फिरकी गोलंदाजी ऑफब्रेक गोलंदाजीला म्हणला जातो. भारतीय क्रिकेटचा विचार केला तर बिशन सिंग बेदी, प्रसन्ना यांसारखे अनेक असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले जे अशा प्रकारची गोलंदाजी करतात. दरम्यान या ठिकाणी मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्रमधून चेंडू मात्र सीमा पार येतोय. सुंदर संजीवनी चौकार चालू. छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली शिव छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली. धन्यवाद. आर्यन राजपूत यांनी मात्र चौकाने आपलं खातं उघडलंय. पहिला फलंदाज प्रशांत बाद झाला होता, ज्याने तब्बल 17 धावांचं योगदान दिलं 1 षटकार देऊन चौकारच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर रोहित माली यांनी षटकाराने आपलं खातं उघडलं नाही अनॉन स्ट्राईक एंडला आणि आर्यन राजपूत तिसरा क्रमांकाचा फलंदाज चौकाराने आपलं खातं उघडतोय. वळूया मैदानाकडे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेले तुम्हाला पाहायला मिळतात. या दरम्यान गोलंदाज भूषण या ठिकाणी लेफ्ट हँड चेंडूला भिरकांचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. शेतोशे चेंडूवर कोणती चूक करत नाही. ते मात्र झेल आणि दुसरा धक्का फलंदाज बाद. अध्यक्ष दिनेश चव्हाण आहे धुरंधर याने कधीच नाही मानली हार आहे तो एक नंबर. तर या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळाला आर्यन राजपूतची खेळी समाप्त झाली. मोठा फटका खेळत होता. फटक्यामुळे ताकद निश्चित होती. चेंडू बराच वेळ हवेत गेला. लांगांचा क्षेत्रक्षक यावेळी चेंडूवर आला आणि तिथे मात्र सुरेख झेल घेतला गेला. आणि हा दुसरा धक्का या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ते अक्षय मेन्स पार्लर या संघाचा. दुसरा फलंदाज बाद झाला. धावपका धावा आल्या त्या 28 2 गडी बाद 28. नवीन फलंदाज मैदानात येतोय दक्ष नलावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये. खरं तर 5 षटकांचा सामना साधारणतः 60 ते 65 धावा धावपकावर येणं आवश्यक, कारण एक चांगली सिमेंटची खेळपट्टी जी फलंदाजांनी गोलंदाज देखील साथ देणारी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. आज शनिवार सुट्टीचा दिवस नाहीये, परंतु या ठिकाणी चांगले प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. व या मैदानाकडे पुढचा चेंडू यावी चेंडू हवेतून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाही. सुंदर खेळ घेतोय आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का या ठिकाणी तिसरा धक्का. भूषणराव या ठिकाणी निश्चित 2 सलग विकेट त्यांनी बाद करण्यात तो यशस्वी ठरला. दक्ष बाद होतोय तो फलंदाज दक्ष नलवडे जो 0वर या ठिकाणी परततोय. अर्थातच 0वर परतणारा खेळाडू म्हणल्यानंतर आपल्याला लगेच आठवण 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हे क्रिकेट खेळतोय. 0वर बाद झाले. डक म्हणजे बदक, बदकाचे अंडाचा आकार हा 0 सारखा असतो
आणि वृत्तपत्रात राजकुमार शून्यावर बाद झाले म्हणून असं लिखाण आलं, बातमी आली. त्यानंतर तेव्हापासून शून्यावर बाद होणारा मग तो लेदर क्रिकेटवाला असू दे किंवा टेनिस विषयातला असू दे, शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूला बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हणलं होतं. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तो दक्ष नलवडे 0 धावसंख्येवर मधातून परततोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय ढेपे. 3 फलंदाज गमावलेत, 2 ओव्हर झाले ना. 2 षटकं समाप्त झालीत. या षटकाचा विचार केला भूषणची सुंदर गोलंदाजी, ज्याने 4 धावा खर्च केल्या आणि कंजूस गोलंदाजी, 3 विकेट घेतले ना. 3 विकेट अर्थात ओव्हर हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली. 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. सुंदर कंजूस गोलंदाज त्याला म्हणलं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं तो भूषण आणि नवीन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतोय तो अभय शिंदे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. एकूण धावल दापलकर आल्या त्या 28, 14ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळाली. एक भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झालं आणि श्रीफळ वाढवण्यात आलं. अर्थातच आमचे सन्माननीय रमेशजी मसळकर सर आणि शिवाजी इंगवे सर यांच्या शुभ हस्ते नारळ पुण्यात आलं. श्री गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्थातच आपण मानवंदना देखील दिली. आज शनिवार आहे. वैया डाकुरा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने आणि हा चेंडू मात्र निश्चितच खराब चेंडू असू शकेल. पाहूया पंच काय दर्शवतात आणि नो बॉल म्हणून घोषित केले. पंच कुठे गेला? तिकडे कोण आहे पंच? पंच कोण आहे? भूपेंद्र डोळस. पंच भूपेंद्र डोळस. येस, नो बॉल. तर या ठिकाणी पहा, अतिशय कडक नियम असणारी ही क्रिकेट स्पर्धा, जिथे सभ्यपणाचं वर्तन तुम्हाला इथे पाहायला आवश्यक आहे. त्यामुळे इथे पेनल्टी दिली गेली. पंचांवर कोणत्याही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, कारण तटस्थ पंच म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलकात वाढ झाली. विजय बांटुंगे. स्क्वेअर लीगला विजय बाटुंगे सर आहेत पुण्याचे. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू, या चेंडूला भिडकावलंय. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकरच्या स्टाईलमध्ये चेंडू गेला, वाईडिश लॉंगरला आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. रोहित माळीचा हा दुसरा षटकार 12 व्यक्ती धावसंख्येवर. या विसारा बॅटने खेळला, ड्राईव्ह केला, चेंडू जातोय तो अर्थात इथे वाईडिश लॉंगरला शेतेश्वर डीप एक्स्ट्रा करून चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करेल. 1 धावेचे योगदान पुन्हा एकदा रोहित माळीच्या खात्यात येतोय. त्याची वैयक्तिक धावसंख्या 13 आणि एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 3 गडी बाद. एकूण धावा धावफलकात आल्या त्या 38 धावा धावफलकावर. समोर नवीन फलंदाज अक्षय ढेपे या विकेटसाठी तयार असेल. पुढच्या चेंडूचा सामना करतोय. पुढील चेंडू यावेळी मात्र गोलच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फुटवरचा चेंडू खेळला. अतिशय चांगला चेंडू होता या ठिकाणी. चांगल्या चेंडूंना चांगला सन्मान आणि त्याचबरोबर खराब चेंडूंना षटकात चौकार, हे करतं क्रिकेटचं योगदान नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. इथे मला चांगला चेंडू इथे पाहायला मिळतात. गोलंदाज अक्षय शिंदे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 10 ते 12 रन बाय पंचांच्या डावीकडून, पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. चांगला चेंडू खाली राहिला. मगाशी आपण कंजूस गोलंदाजी पाहिली होती ती भूषणची, ज्याने 4 धावांमध्ये 3 फलंदाज माघारी परतवलं होतं. ते अक्षय मेन्स पार्लेल या संघाचे. आणि या ठिकाणी हा गोलंदाज अक्षय शिंदे, अभय शिंदे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. दिशा टप्पा अतिशय चांगला असणं आवश्यक आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी यावेळी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. इथे 1 धाव पूर्ण केली. डीप मिडल दिशेत चेंडूर येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 1 धाव मिळते ती फलंदाज अक्षय डेपेला. त्याने आपलं खातं उघडलंय 1 धावेने आणि धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या
39 षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. माझ्यासोबत अक्षय बेन्स पार्लरचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. एक युवा खेळाडू आहे, भविष्यातला निश्चित एक चांगला खेळाडू असेल. जाऊया मैदानाकडे. नाव का तुझं? लिहार आडनाव? लिहार गोविलकर भविष्यातला एक चांगला क्रिकेटपटू म्हणता येईल. कारण क्रिकेटपटू हे खरं तर लहानपणापासूनच घडले जातात. आई वडील आपल्याला प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल देतात आणि सचिन तेंडुलकर, सुनीलजी गावस्कर, कपिलदेव निकट यांचे बनण्याची स्वप्न पाहतात. हे आपण नेहमी पाहतो. दरम्यान यावेळी चेंडूला खोदून काढलाय. शेतशी चेंडूवर सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी आपण पाहिला हवेमध्ये या ठिकाणी उडी घेतली गेली, पण तोपर्यंत झेल मात्र सुटलं. फलंदाजाला जीवदान इथे मिळालं, पण चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेचं योगदान इथे मिळालं आणि षटक देखील समाप्त झाले. 3 षटकं समाप्त झाली. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा येतात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अक्षय बेन्स पार्लर फलंदाजी करणारा संघ आपण या ठिकाणी पाहिल्यामध्ये त्याने आतापर्यंत 3 फलंदाज गमावले आणि धावपलकावर जमवल्या त्या 40. म्हणजे प्रतिषटक जर आपण पाहिलं पंच काय सांगतात? षटक समाप्त झाले. ओव्हर संपले, षटक समाप्त झाले. षटक समाप्त झाले. तर आपण जर पाहिलं या ठिकाणी अगदी प्रतिषटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला 40 धावा धापलकर आल्यात. तर वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे. आतापर्यंत 3 षटकं समाप्त झाली, येणारी 2 षटकं अजून बाकी आहेत. आणि जसं आंतरराष्ट्रीय नियमामध्ये नेहमी म्हणलं जातं की दिलेल्या वेळेमध्ये जर आपण षटक जर पूर्ण केलं नाही तर सीमारेषेच्या खेळाडूला 30 षटकामध्ये घेतला जातो. हा नियम पाहूया, आपण आयोजकांना विचारून या ठिकाणी पाहणार आहोत. पण वेळेचं बंधन पाळा, कारण आपल्याला ही मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न करायची आहे. 13.33च्या सरासरी ही धावसंख्या धावपलकार नोंदवले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज भूषण यशस्वी गोलंदाज. यावेळी कट केल्या चेंडूला, बॅटचा स्पर्श झाला चेंडूच्या डीप थर्डमॅनला. चेंडू थांबत नाही आणि येतोय पंचांचा चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. जिल्हा म्हटलं की क्रिकेटपटूंची खाण. खरं तर काल आपण उस्मान पटेल यांच्या बाबतीमध्ये फार वाईट घटना घडली. त्यांचे वडील तळोजाचे आपल्यापासून दूर गेले, या जगातून दूर गेले. पण अतिशय चांगला खेळाडू म्हणून निश्चित म्हणला होता. दरम्यान या मैदानाकडे वळूया. हा झेल घेण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला शेतीच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमापार झाला. आला एक खणखणीत षटकार. आतापर्यंत रायगड जिल्ह्यामधले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अखाती देशामध्ये गेले, त्यामध्ये अनेक मोठी धावं तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला, ज्याला लाफ्टर शॉट असं म्हणलं तर शेतीशी चेंडू होतं, ज्याने खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं. इथे माझं नाव मला माहिती आहे, पण इथे फलंदाज मात्र रोहित माळी याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त करतोय. 56 धावा आपल्याला 4 बाद 56.
रोहित माळीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण त्याने आपण पाहिलं 4 षटकार आणि एक चौकारच्या मन तब्बल 30 धावांची जबरदस्त खेळी केली. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे अशा खेळाडूसाठी. भूषणला मात्र या ठिकाणी 30 धावांची खेळी. तुम्हाला माहिती असेल अलिबागचा पंकज जाधव ज्याने मेमडी चषक कोलकाताच्या मैदानामध्ये 8 चेंडूमध्ये 8 षटकार सलग मारलेत. आकाश तारेकर पारगाव अर्थात पनवेल ज्याने अनेक वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकामध्ये उस्मान पटेल यांचं नाव मगाशी मी घेतलं, त्यांनी देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकारमध्ये असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. ते रायगड जिल्ह्याचे आणि आतापर्यंत अखाद्य देशामध्ये 29 खेळाडू हे अखाद्य देशामध्ये गेले ते रायगड जिल्हा. म्हणजे रायगड जिल्हा ही क्रिकेटची खाण म्हणतात, कारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर एंड पर्यंत आपल्याला पाहायला मे एंड पर्यंत अनेक दिवसा खेळणाऱ्या क्रिकेट स्पर्धा आणि रजनी क्रिकेट स्पर्धा डे नाईट क्रिकेट स्पर्धा ज्या पाहायला मिळतात. वरी आपण मैदानाकडे गोलंदाज भूषण यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड म्हणून या ठिकाणी यष्टीरक्षक चेंडूर येतोय. 1 धाव आणखीन धावफलकर नोंदवतोय. धावफलकर धाव येतात 57. रोहित माळी यांनी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याचा साथीदार प्रशांत सवातकर यांनी देखील 1 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून 17 धावांचे योगदान दिलं. दक्ष नलवडे मात्र आपण पाहिलं या ठिकाणी 0 धावसंख्येने बाद झाला आणि आर्यन राजपूत यांनी 4 धावांचे योगदान. दरम्यान पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. ऑनसाईडला चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. 1 धाव आणखीन धावफलकर नोंदवतो. षटक क्रमांक 4 आपण पाहता तिथे मात्र समाप्तीची घोषणा होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकर आल्या त्या 58 धावा. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना अक्षय मेन्स पार्लर या संघाच्या 58 4 षटकं म्हणजे प्रति षटक आपण विचार केला 14.50 च्या सरासरी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक या ठिकाणी अर्थातच आपल्या पाहिलं शेवटचे षटक मारवाडी षटक म्हणतात. पुणे जिल्ह्यामध्ये समालोचन करताना पुणे शहरामध्ये आमचे अनेक समालोचक मित्र माझ्यासोबत असताना असे म्हणतात की शेवटचे षटक पुणेरी भाषेमध्ये म्हणजे काही करा मारा झोडा तोडा, काही करा चौकार षटकार मारा, ही पुणेरी भाषा. तर शेवटचे षटक घेऊन गोलंदाज रोशन येतोय. रोशन खराडे या षटकाचा विचार केला. भूषण यांनी 18 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. दरम्यान चांगला चेंडू, पहिला चेंडू सुरेख. भूषणने तब्बल 2 षटकं गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 4 धावा, या षटकात मागच्या षटकात 18 धावा, 22 धावा देत त्यांनी 4 फलंदाजांना माघारी परतवलं. मॅजिक मोमेंट संघाचा हा गोलंदाज. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज रोशन पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला चेंडूला कोणती चूक करत नाही. 1 धावेचे योगदान ते मिळते आणि धावफलकर धावून पोहोचतात त्या 59. मी मगाशी म्हणत होतो 5 षटकांचा सामना म्हणजे 60-65 धावा धावफलकर येणं आवश्यक आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. डिफेन्स क्षेत्ररक्षक घेतो चेंडूवर सुंदर असं या ठिकाणी झेल घेतलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. फिल्डर कोण फिल्डर एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहिलं. 2 आतापर्यंत झेल त्याने पकडले आणि आणखीन एक धक्का. 5 फलंदाज गमावले. धावफलकर धावावरून पोहोचल्यात त्या 59. जितेश टेंबे चांगली गोलंदाजी केली. ते अर्थातच रोशननी. फलंदाज बाद झाला. चिन्मयची खेळ समाप्त झाली 1 धावसंख्येवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 फलंदाज गमावले. 59 धावा धावफलकर आल्या. शेवटचे काही चेंडू बाकी. पंचांच्या डावी उजवीकडून गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी पटका चांगला आहे. प्रेक्षकांमध्ये लॉंग ऑनला येतोय गगन भेदी. गगनचुंबी षटकार 6 धावा. माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर जितेश टेंबे यांनी षटकाराने खाते उघडले. पुढचा चेंडूचा पाठलाग केला. पाहूया चांगला चेंडू. पंच दर्शवत आहेत इथे कोणती धाव येत नाही. 65 धावा आतापर्यंत धावफलकर आल्यात.
शेवटचा चेंडू या षटकामध्ये पाहूया. चौकार, षटकार, विकेट की निर्धाव. गोलंदाज रोशन आणि हा चेंडू मात्र आपण पाहतात या ठिकाणी पंचांकडे दाद माग घेतली फलंदाजाने, मात्र तिरका कटाक्ष टाकलं होतं. पंचांनी दर्शवला हा चेंडू चांगला आहे आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अक्षय मेन्स पार्लर या संघाने धावा दाबुका जमवल्या त्या 5 गडी बाद एकूण किती 65 ना 65 5 गडी बाद 65 धावा दाबुका जमवल्यात आणि 66 धावांचं लक्ष अर्थातच 5 षटकामध्ये ठेवण्यात आलंय. ते मॅजिक्स मोमेंट या संघासमोर 66 धावा 5 षटक म्हणजे प्रतिषटक 13.20 ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तर त्यावेळी या स्पर्धेकडे आपण पाहिजे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीचा विचार आपण केला तर रोशननी जी गोलंदाजी केली त्या षटकामध्ये त्यांनी धावा फक्त खर्च केल्या त्या 7 आणि 1 फलंदाजाला माघारी परतवलं. वळी आपण मैदानाकडे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शनिवार दिनांक 21 आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहायला मिळतात आणि उद्या 22 रविवार सुट्टीचा दिवस आहे. भव्य 55,000 रुपये आणि त्याचबरोबर भव्य चषक प्रथम क्रमांकात पाहिलेलं सन्माननीय नामदार भरतशेठजी गोगाई साहेब कॅबिनेट मंत्री यांच्या माध्यमातून 33,000 रुपये त्या सन्माननीय श्री युवराजजी हरिभाऊ मुंडेसर आणि तालुका अध्यक्ष माणगाव भाजपा आणि साहिताई प्रवीण अंधेरे आरोग्य एंटरप्राइजच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचे 22,000 सन्माननीय श्री दिनेशजी रवंडेकर सर जिप सदस्य शिवसेना जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रवी टेंबे सर पंचायत समिती सदस्य शिवसेना. चौथा क्रमांक अर्थात श्री अमितजी कांबळे सर अमित गॅस एजन्सी. त्यानंतर श्री अविनाशजी गोरेगाव सर युवा उद्योजक. 6वा क्रमांक श्री स्वप्नीलजी खाडे सर युवा उद्योजक. कुमार पृथ्वीराज गायकवाड युवा उद्योजक यांच्यामध्ये मिळालेत. संपूर्ण टी शर्ट हे आपल्याला पाहायला मिळतात ते या ठिकाणी अर्थातच श्री नरेंद्र ऐरे साहेब NRA ग्रुप संस्थापक दक्षिण रायगड जिल्हा सल्लागार यांच्याकडून अध्यक्ष मैदान आपण पाहिलं तर नरेशदादा ऐरे सर अध्यक्ष विनोद इंगळे सर यांच्या माध्यमातून सर्व चषक साहिल आणि सोहम कॅटरर्स यांच्याकडून मालिकावली चषक श्री शिवाजी इंगळे सर नाथ ज्वेलर्स. उत्कृष्ट गोलंदाज चषक शिवाजी इंगळे सर नाथ ज्वेलर्स. गोलंदाज चषक श्री शिवाजी इंगळे सर नाथ ज्वेलर्स. क्षेत्ररक्षक चषक श्री तुषारजी सिरके सर महाराष्ट्र पोलीस. प्रथम 3 विजेता संघ मालकांना वॉशिंग मशीन. पुढील 3 विजेता संघांना वॉटर प्युरिफायर. सामनावीर शूज प्रत्येक सामन्यामध्ये श्री राजेंद्रजी रामचंद्र गवस्कर सर आणि चषक संतोषजी अनिल गवस्कर सर यांच्या माध्यमातून डीजे व्यवस्था प्रवीण अंधरे सर. फोटोग्राफी आणि रील्स सहकार्य फिक्सिलेरो ग्रुप स्टुडिओ. समालोचक व्यवस्था विजय बेकारी सर होळकर आणि पंचांची व्यवस्था केतनजी गोरेगावकर सर. या सर्व आमच्या आयोजकांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. तन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. 2 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा. फर्स्ट पेजवर घेतला ना तर काय होतं शेवटच्या पुढच्या मॅच समोरासमोर हो चालेल. तर डीजे प्रवीण अंधेरे नावा माणगाव थेट पक्षावर मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्स लाईव्ह दिनेश चव्हाण लोणेरे 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मंडप सजावट विलासजी डेकोरेटर गोरेगाव आणि मैदान श्री नरेंद्रदा ऐरे सर मैदान गोरेगाव इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष पांडुरंगजी माने सर, भूपेंद्रजी ढवळे सर उपाध्यक्ष, योगीजी पिंपळे सर उपाध्यक्ष, अनिकेतजी महाडिक सर खजिनदार, परेशजी सावंत सर सहखजिनदार आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय दिनेशदादा हरवणकर सर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय. पंच विजय बाटुंके सर डेक्कन क्वीन रोड पुणे आणि दुसरे कोण पंच कोण आपले भूपेंद्र डोळे भूपेंद्र डोळस. ते देन आली ते देन आली त्यांना नाही तर बॅनर तरी दे ना. हे घेतले ना हे दिलेत ना मला. ते असोसिएशन लीगचे आहेत. हां तुम्हाला लिंकचे देतो. बरं घेतो मी नंतर देतो. खेळाचं दुसरं सत्र संपवते मी लगेच देतो. हो चालेल माझ्या ग्रुप याच्यावर पाठवा तरी चालेल मोबाईलवर. वरी आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे 66 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. मॅजिक मोमेंट या संघाला मेन मास्टर गेला सगळा आवाज कमी होईल. तुझे तर चान्स असेल ना काहीतरी अजून
तर पुढची नाणेफेक शौर्य इलेव्हन वडगर आणि राधाकृष्ण चिंचोळी वाडी या दोन्ही संघाच्या संघटनेकडे नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचं जिथे नाणेफेक केली जाईल. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. 66 धावांचं लक्ष, पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय. 66 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी मॅजिक मोमेंट संघ उतरतोय. सन्मानित गिरीश चव्हाण सर या संघाचे संघमालक आहेत आणि रोशन कराडे या संघाचे कर्णधार. तर सलंबी जोडी मैदानामध्ये परेश सावंत आणि अजित शिगवण डावाची सुरुवात करतात आणि गोलीसाठी येतात पुष्पराज बामणोलकर या ठिकाणी डावाची गोलंदाजी पहिले षटक घेऊन या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजी युद्ध आणि या युद्धामध्ये आपण पाहतात या स्पर्धेची पहिली लढत खेळाचं दुसरं सत्र 66 धावांचं लक्ष प्रतिषटक 13.20 ची गरज आहे. शौर्य वडगरे आणि राधाकृष्ण चिंचोळीवाडी या दोन संघाच्या संघटनेकडे यायचं आहे. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या ठिकाणी पाहतात परेश सावंत मिस करतो चेंडूला, खाली राहिला चेंडू. अजित शिगवण डावाची सुरुवात करतो या ठिकाणी चेंडू खाली राहिला. दरम्यान पुढे चेंडू अजितसाठी पुन्हा एकदा पहा. अर्थातच सुंदर चेंडू, टप्पा अतिशय चांगलं पाहायला मिळालं. 2 चेंडू इथे समाप्त झालेत, कोणती धाव धापलकर येत नाहीत. पुन्हा एकदा यावेळी आता मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो तो मिड विकेटला. शेतेशक चेंडूचा पाठलाग करेल, चेंडूला अडवतो तो यष्टीच्या दिशेने चेंडू फेकेल तो पण 2 धावा आणि 2 धावांनी ते खातं इथे उघडलं अजित शिगवणने. 3 चेंडूची समाप्तीनंतर धावा धापल करायला 2.66चं लक्ष समोर आहे. आता मध्ये फलंदाज समोर परेश सावंत, माफ करा अजित शिगवण पुन्हा एकदा तयार आहे. चेंडू अर्थात आपण पाहणार आहोत पंच या ठिकाणी हात जमिनीला समांतर धावा येतात, अवांतर 3 धावा. अर्थातच जेव्हा सोयी चेंडू येतो तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाचे मायकल होल्डिंग यांची आठवण होते, ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने कधीही चेंडू सोयी फेकला नाही. आणि कपिलदेव निखन यांची आठवण ज्याने कधीही नो बॉल फेकला नाही. हे योगदान आहे. दरम्यान यावेळी मात्र लेफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑनच्या पलीकडे चेंडू जाईल, येतोय गगनभेदी गगन चेंडू षटकार 6 धावा. वाडिश लॉंगॉन्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, शेतीच्या डोक्यावर चेंडू आर पार आला, गगनभेदी गगनचुंबी षटकार, मनगडी ताकद. प्रकारे धाव आल्या नाहीत. त्यानंतर पाहिलं अजित शिगवणने मात्र आक्रमकपणा दाखवला, 2 षटकार मारले आणि तब्बल धावा धापकडून पोहोचल्या त्या 15. नाणेफेक होईल शौर्य वडगर आणि राधाकृष्ण चिंचोलीवाडी या दोन संघात. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न शेतेशक आहे, वाडिश लॉंगॉनला चेंडूला अडवतोय, 1 धाव इथे धावपलकर मिळेल. 1 धाव संघाला मिळते, 6 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त. 66 धावांचं लक्ष, त्यामुळे येणारी 4 षटकं आणि या 4 षटकामध्ये गरज आहे मॅजिक मोमेंट संघाला 50 धावा, प्रति षटक 12.50 धरणी. हे षटकाचा आपण विचार केला तर पुष्पराजचं षटक जे अक्षय मेन्स पार्लर संघाच्याकडून फेकलं गेलं होतं, तब्बल मागलं षटक पाहायला मिळालं 16 धावा धावपलकावर. तर शौर्य इलेव्हन वडगर आणि राधाकृष्ण चिंचोळीवाडी या दोन संघामध्ये नाणेफेक होईल आणि नाणेफेकासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय विजय होळकर सर, या लीगचे सचिव विजय होळकर सर यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण नाणेफेक करावी. आम्ही ही इनिंग झाली ना, कॉमेंटर आला तर मी लिहून घेतो ना, आता वेळ नाही. आणि दुसरे षटक या ठिकाणी गोलंदाज रोशन टेंबे गोलसाठी घेतोय. चला दोन्ही संघ नायक शौर्य इलेव्हन वडगर आणि राधाकृष्ण चिंचोलीवाडी नाणेफेक घ्यायचंय. 50चं लक्ष अजूनही बाकी, 66चं लक्ष 16 धावा वजा करतात, 50चं लक्ष 12.5 प्रति षटक. नाही नाही
वळूया मैदानाकडे. पॉईंट आहे. भेटला 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 हे विजय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू बॅकफुट गेलाय. चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय आणि अर्थात डीप फाईन लेग मध्ये चेंडू थांबत नाही. चेंडू जाऊन पोचतो सीमारेषेकडे येतो. चौकार. 4 धावा. तुमची शान क्रिकेट त्या 20 षटक क्रमांक दुसरं रोशन टेंबे राधाकृष्ण चिंचोळी वाडी संघाचे संघनायक. चला नाणेफेकसाठी या. वेळ देऊ नका. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पाहता चेंडू अर्थातच या ठिकाणी पाण्यात पंच नाखुश सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. एकूण धावपकात वाढ होते ती 21. खरं तर 21 अंक शुभांक ज्याला म्हणलं जातं, कारण 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक श्री गणपती बाप्पाला आपण अर्पण करतो संकष्टी चतुर्थीला. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी पुन्हा एकदा गुडलिंग स्पॉटवर चेंडू पाहायला मिळतो. टप्पा चांगला आहे आणि 21 अंक आपल्या गाडीवर मिळण्यासाठी, 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण RTO ऑफिसमध्ये बरीच खटाटप करतो, कारण 21 हा शुभांक. मुस्लिम बांधवांचा विचार केला तर 786 त्यांचा शुभांक. याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. यावी हा चेंडू आणि या चेंडूवर अर्थात कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीषक चेंडूवर येतोय झेल आणि 21 या शुभांकावर मात्र इथे पहिला फलंदाज गमावला गेला, तो मॅजिक मोमेंट संघाचा. आणि राधाकृष्ण चिंचोली वाडी या दोन्ही संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी विनंती आहे. चला या सन्मानी पाहुण्यांच्या शोभास्ते नाणेफेक केली जाईल. तर या ठिकाणी पहिला फलंदाज अजित सिगमंड बाद झाला, ज्याने 2 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून तब्बल 19 धावांची खेळी केली. चला नाणेफेकीसाठी चला. नवीन फलंदाज मैदानावर येतोय 21. मी जे सांगत होतो की मुस्लिम बांधवांचा 786 हा शुभांक, कारण 7, 8 आणि 6 याची बेरी देखील 21 येते. हा देखील योगदान इथे पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. सध्या मुस्लिम बांधवांचा रमजानच्या आपण शुभेच्छा देऊया. महाशिवरात्र आपली काही दिवसापूर्वी आता समाप्त झाली. हे योगदान आहे भारत देशाचं, भारत भूमीचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोशन. टीमचे कॅप्टन रोशन खराडे. संघाचे संघनायक रोशन खराडे. शौर्य 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि मिळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. रोशन यावेळी खेळण्यासाठी तयार असेल. यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंगवर पुन्हा एकदा आपण पाहतो रोशन टेंबे. यावेळी स्वीपचा फटका पाहायला मिळाला. अर्थातच ऑन साईडला चेंडू पाहिला, चेंडूला जमिनीला सरपटत चेंडू गेला. तो शॉट मिड विकेटला शेतोशी चेंडू येतोय. चेंडूची पकड करतोय, गोलच्या दिशेने चेंडू फेकतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 22 षटक क्रमांक दुसऱ्या मार्गस्थ मैदानामध्ये 22 धावा धापलकर आल्यात. 1 धावेने रोशन खराडे यांनी आपलं खातं उघडलं. संघनायक आहे तो मॅजिक मोमेंट या संघाचा. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोशन टेंबे. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करतो, कारण डावखुरा फलंदाज समोर. डावखुरा फलंदाज क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज असं नेहमी म्हणलं जातात. आणि पाहूया येथे डावखुरा फलंदाज कशा पद्धतीने योगदान. गोलंदाज देखील आपली जागा बदलतोय. ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला स्क्वेअरले गेला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येईल. चेंडूची फेकी गोलंदाज दिशेने करतोय. इथे थोडंसं ओव्हर थ्रो बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव धापलकावर. पहिली धाव परेश सावंतने आपलं खातं उघडलंय. डावखुरा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये डावखुरे फलंदाज आणि गोलंदाज हे आक्रमक असं म्हणलं जातात, कारण नैसर्गिक गुणवत्ता त्यांच्याकडे नेहमी पाहायला मिळतं. समोर मात्र आता फलंदाज पुन्हा एकदा रोशन खराडे खेळण्यास तयार आहे. 1 या धावसंख्येवर एंड बदलतोय, पण गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी चेंडूला खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आला. खणखणीत चौकार. 4 धावा. गावात तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा
चर्चा नावाची गावोगावी पाचगाव तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी अक्षय यादवने आयोजन केलं या 27 धावा दाभोळकर आल्यात. एक फलंदाज गमावल्यानंतर आले धावा आहेत. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 27 धावा दाभोळकर आल्यात. 39 ची गरज आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 13 प्रतिषटक च्या सरासरी. इथे मात्र मॅजिक मोमेंट संघाला जिंकण्यासाठी तब्बल 39 ची गरज आहे. रोशन टेंबे गोलंदाज, याचं गोलंदाज पृथक्करण पाहिलं. त्याचं जे गोल षटक देखील थोडंसं मागडं षटक ठेवलं. त्याने 11 धावा खर्च केल्या. पहिले षटक गोलंदाज पुष्पराज याने तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. येणारी 3 षटकं 39 धावांची गरज. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूचं युद्ध आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. अक्षय मेन्स पादळ संघाचा नवीन गोलंदाज येतोय आर्यन राजपूत. आडनाव नाही बोलला तरी चालेल. नाही चालेल चालेल का लोकांना कळू दे ना. नाही म्हणजे तुम्हाला नाही असं काही नाही. आर्यन राजपूत गोलंदाज आहे. डावकर फलंदाज या ठिकाणी समोर आहे तो परेश सावंत. परेश सावंतसाठी एक अर्थात आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. पहिला चेंडू यावेळी मात्र जमिनीला सरपडे चेंडू जाईल. ड्राईव्ह केला चेंडू ऑन साईडला. इथे मात्र आपण पाहतात मिड विकेट आणि स्क्वेअरली क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलंय, पण टप्प्याटप्प्यात 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या परेश सावंतने. 2 धावा दाभोळकर आल्यात. आता मात्र 37 धावांची गरज आहे. येणारे 17 चेंडू. 3 या धावसंख्येवर परेश सावंत आणि त्याला साथ देतात संघ नायक या संघाचा कर्णधार रोशन खराडे. वैयक्तिक 1 चौकारच्या माध्यमातून 5 या धावसंख्येवर. सुरेख अशी खेळपट्टी, सुंदर असं हे मैदान आणि क्रिकेटचे कुरुक्षेत्र. व या मैदानाकडे एंड बदलतो गोलंदाज पंचांच्या उजवीकडून. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. 1 बॉल चेंडू सीमा पार येतोय. इथे मात्र लॉंगॉनला आलेला आणखीन एक संजीवनी चौकार. 4 धावा. शिव छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली. 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 नक्कीच छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की वयाच्या 14 वर्षी ज्यांनी संस्कृतमध्ये 4 ग्रंथ लिहिले, छत्रपती संभाजी महाराज देखील युगपुरुष 16 भाषेवर प्रभुत्व. दरम्यान यावेळी मला बॅकफुटवरचा चेंडू खेळण्याचा पण स्क्वेअरली क्षेत्रामध्ये क्षेत्रशी काही चेंडू येईल. चेंडूची फेकी करतो यष्टीच्या दिशेने आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत इथे पूर्ण केल्या. 2 धावांचे योगदान इथे मिळते आणि धावपलकर धावावरून पोहोचल्या त्या 35-31 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये शत्रूच्या छावणीमध्ये 40 दिवस बेफाम अत्याचार सहन करणारे आणि स्वराज्यात सुखरूप परत येणारे एक योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हीच त्यांची ही निश्चित योगदान म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र ज्याने खूप चांगलं योगदान दिलं. नोबलचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा इथे आला. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 30 धावांची इथे गरज आहे. धावपलकर धाव येतात त्याच्या 30 धावांची गरज आहे. फ्री हिट. आणि जेव्हा मगाशी म्हणाले होते की कपिलदेव निखंज यांची आपल्याला आठवण होते, ज्याने 17 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही नो बॉल फेकलं नाही. क्रिकेटच्या विश्वामध्ये हे देखील आपल्याला वाकण्याजोगी परिस्थिती. दरम्यान या फ्री हिटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. वाडिश लॉंगॉनला इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार आला. चौका. दिनेश चव्हाण आहे धुरंधर. याने कधीच नाही मानली हार. आहे तो 1 नंबर. परिसरांच्या बॅटमधून चौकार. 4 धावांचे योगदान इथे मिळालं. आता मात्र धावपलकर धावायला 40-26 ची गरज आहे. अजून चेंडू बाकी आहेत ना. 2 बॉल. अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी. तर कपिलदेव निखंज यांनी कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना नो बॉल फेकलं नाही. डेनिस लील ऑस्ट्रेलिया यांचा देखील विचार निश्चित करण्यासारखा आहे. दरम्यान मैदानाकडे आपण पाहताल मोठा फटका वार्डिश लांगरला येतोय. आणखीन एक सुरेख मनगटी ताकदीच्या जरा आलेला शानदार फटका. षटकार 6 धावा. दिनेश चव्हाण आहे धुरंधर.
सावंतने सुरुवातीला एकेरी 2 धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न केला, पण आता पाहिला तो षटकार चौकार मारतोय. 1 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 19 धावांचं योगदान इथे दिलंय. नाही सर, हे वरती हां परेश सावंत ना, हा आउट झाला अजित. तर जाऊया आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी कार्पेट साली चेंडू खेळायचा प्रयत्न जमला. सलपेट चेंडू येतो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं मिसफील्ड. परिणाम या ठिकाणी यशस्वी चेंडूची फेकी आणि काय जबरदस्त. जरा खेळाडू आपण आपल्या स्वतःला सांभाळा. आपले आई वडील, आपले भावंड, आपली पत्नी आणि पत्नी नसेल तर आपली प्रेयसी यांचाच पण थोडासा विचार करा खेळपट्टीवर खेळताना. तर या ठिकाणी मात्र 2 धावा सहज गत्या पूर्ण केल्या त्या परेश सावंत बरं. परेश सावंतनी. एकूण धावा दाभोलकर आल्या त्या 48-18ची गरज आहे. हे षटक आपण पाहिलं तर 3 षटकं समाजली, 12 चेंडू आणि 18ची गरज असेल. महागडे षटक आर्यन राजपूतचं म्हणता येईल, ज्याने त्या 21 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 1 फलंदाज गमावलाय आणि धावा दाभोलकावर आपण पाहिल्यात त्या अर्थातच 12 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. पाणी पिताना प्रत्येकाने असंच बसून पाणी प्यायला पाहिजे, डॉक्टरने सांगितलंय. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावासाठी आहे. गोरेगाव आणि त्याचबरोबर कोणता फाटा? लोणेरी फाटा या 2 गावांसाठी खरं तर ही क्रिकेट स्पर्धा आहे. त्यामुळे आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि याच्यातून खरं तर मोठे खेळाडू अशा स्पर्धांमधून खरं तर घडतात. आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली, ISPL ची स्पर्धा पाहिली. भारतातले अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. येस, लाईनमन म्हणून प्रत्येक खेळाडूने बसा कारण या स्पर्धा आपली आहे. दरम्यान बोलूया आपण त्रिफळा उद्ध्वस्त. डावी यष्टी उकडली गेली आणि फलंदाज बाद. शिव छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली. 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 रोशन खराडे संघनायक होता, ज्याला 18 धावांची गरज होती संघाला. अशा परिस्थितीमध्ये मात्र 5 या धावसंख्येवर तो त्रिफळ झाला. जेव्हा आम्ही देवगड किंवा त्याचबरोबर सावंतवाडी सिंधुदुर्गात जेव्हा समालोचन करतो तेव्हा आमचे समालोचक मित्र असं म्हणतात की या ठिकाणी दांडी गुल, त्रिफळाची म्हणजे दांडी गुल असं जर म्हटलं होतं. आणि या ठिकाणी हा फलंदाज अर्थात कर्णधार रोशन खराडे याची दांडी गुल झाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय वैभव. नवीन फलंदाज आडनाव काय? 17 चेंडू ना? बाकी किती? 17 चेंडू ना? नाही 17 नाही सर, 11 चेंडू बाकी आहेत. हां सॉरी Fourth over आहे. सॉरी. 11 चेंडू बाकी आणि आता गरज असेल ती 18 धावांची. बरोबर. 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय वैभव. डावाला सावरणार का? बुडती नौका पलटून येण्यासाठी नागव्याची नावड्याची गरज आहे असं नेहमी कोळी बांधव म्हणतात. या ठिकाणी खरं तर चांगली सुरुवात केली होती ती अर्थातच मॅजिक मोमेंट आहे संघाने, पण तो फलंदाज मात्र संघनायक बाद झाला. थोडासा अडचणीत आलाय. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहिला. चेंडू ड्राईव्ह करायचा ऑफ साईडला, चेंडू गेला ऑन साईडला. शॉर्ट फाईनला शेतीशी चेंडू येतोय, चेंडूची पकड करतोय, चेंडू पकडतोय तो पण 1 धाव आणखी दाभोलकावर. 17ची गरज आहे. 10 चेंडू 17 धावा. गोलंदाज रोशन टेंबे. वैयक्तिक दुसरा आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं चौथं षटक घेऊन लोणेरे गावाचा लोणेरे गावला बिलॉंग करणार. लोणेरे गावाचा रहिवासी असणारा हा खेळाडू. वळूया मैदानाकडे. यावेळी बॅकफूट गेला, चेंडू खेळायचा प्रयत्न केला, चेंडू गेला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव पण धावतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 15ची गरज आहे. 9 चेंडू. एकूण धावा दाभोलकर आल्या त्या 51. 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाज परेश सावंतला. एक चांगली फलंदाज सलामीला फलंदाज मागच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही पाहिली होती. ती फलंदाज अर्थातच
रोहित माळी यांनी तब्बल 30 धावांचं योगदान दिलं. तर धावा दाभोलकर आल्यात त्या तर शॉर्ट रनसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलं गेलंय. पाहूया. घेतले बघताय कोणी? अरे ह्या गोष्टीसाठी रिव्ह्यू नको देऊ. फक्त नो अंपायरचा निर्णय आहे. ओके अंपायरचा निर्णय आहे. तर तिसरे पंच म्हणून या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून पाहिलं जाईल. पंचांचा रिव्ह्यू आहे की ही धाव शॉर्ट रन आहे किंवा नाही हे पाहिलं जाईल टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून. अर्थात हे लाईव्ह तुम्ही पाहताय मॅजिक मुवमेंट्स स्पोर्ट्स लाईव्ह. दिनेश सुभाण लोणेरे यांच्या 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्रिकेट सोबत आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट रन नाही आहे. धाव पूर्ण आहे. रिव्ह्यू फक्त पंचच घेऊ शकतील. खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आता धावा दाभोलकर येऊन पोहोचल्या. त्या 67 धावांच्या लक्षात पाटलं धावा दाभोलकर आल्यात त्या 51 धावा दाभोलकर आल्यात. म्हणजे 15ची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 9 चेंडू आणि 15 धावा. डावखोर फलंदाज समोर परेश सावंत, एका बाजूला गोलंदाज रोशन टेंबे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट पॉईंट आपण पाहताय. एक क्षेत्ररक्षक मिडाफला आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ ही घोषणा फलंदाज परेश सावंतसाठी ऑफ साईडला. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी पहा बॅट चेंडू संपर्काला अपील करण्यात आलं होतं. पंचांनी अपील फेटाळलं. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाजू सांगता 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. ऑन साईडला आपण पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफ साईडला 5, ऑन साईडला 4. हिवरेशला सिव्हिलची खेळपट्टी आणि एक सुंदर अर्थात ही चषक ही स्पर्धा. पुन्हा एकदा गुड लेग स्पॉटवर चेंडू टप्पा चांगली गोलंदाजी करतोय. येणारे चेंडू 7. गरज आहे ती 15 धावांची. 7-15. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं एक धावेला अतिशय महत्त्व. राजकारणामध्ये एक मत, सरड्यापणावर रंग बदलणार क्रिकेट असं ज्याचा नेहमी आपण उल्लेख करतो. आणि अर्थातच त्याच माध्यमातून एक धावेला महत्त्व, राजकारणात एक मत आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 1 धाव. दरम्यान यावी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू येईल तोपर्यंत परेश सावंतला 1 धावेचे योगदान इथे मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि समीकरण आता मिळेल 14 धावांची गरज. आणि अर्थात शेवटचं षटक प्रशांत टेंबेच्या गोलंदाज पृथक्करण आमचे गुणलेखक चिंतन गोरेगाव सांगतात. त्यांनी या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलं. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 14ची. आणि या गोलसाठी येत आहेत गोलंदाज संघाचे कर्णधार प्रशांत सवादकर. यावेळी शेवटचं षटक घेऊन येतात, अंतिम षटक. आणि या अंतिम षटकाने खरं तर फलंदाज मारधवडीचे प्रयत्न करतात, मोठे मोठे फटके खेळतात. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाज प्रशांत या ठिकाणी गोलंदाजी करेल. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 14 धावांची. मी मगाशी चला स्पीडअप करा, वेळ ठेवू नका, आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. मी जसं मगाशी म्हणलं की क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 1 धावेला महत्त्व, राजकारणामध्ये एका मताला महत्त्व आणि MBBSची परीक्षा आपण देतो ना तेव्हा नीट परीक्षा, त्याला 1 गुण महत्त्वाचं. कारण 1 गुण कमी मिळाला तर तुमचं MBBSचं स्वप्न ढासळतं आणि तुम्हाला BAMS डॉक्टर BHMS डॉक्टर व्हावं लागतं. माझ्यासोबत इंजिनियर आहेत, गुणलेखक जी भूमिका निभावतात ते चिंतन गोरेगावकर. दरम्यान या ठिकाणी कार्पेट सरांनी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला कव्हर पॉईंटला, शेतीचे चेंडू येतोय, मिसफील्ड झालं होतं आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा दाभोलकर नोंदवल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. 5 चेंडू 12 धावा. दोन्ही 12वे खेळाडू पाहतात की पहिला सामना आमचा संघ जिंकेल, कारण पहिला सामना अतिशय महत्वाचा. उशाला प्रेक्षकांकडे माहिती अक्षरबेन्स पार्लर आणि मॅजिक मोमेंट या 2 संघात चालू असलेली लढत. छोटी गोलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला माझा चेंडू हवेतून घ्यायचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा आपण पाहता हा चेंडू मात्र अर्थातच शॉर्ट फाईनला झेटला गेला आणि परेश सावंतची खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाली अखेरच्या क्षणी.
पहिला क्षेत्ररक्षक होता तो राकेश गोरेगावकर यांनी सुंदर झेल घेतला शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणि आपण पाहिलं 26ची खेळी करणारा फलंदाज ज्याने एक षटकार आणि तब्बल आपण पाहिलं तर 2 चौकांच्या मध्ये खेळी सजवली. परेश सावंत मात्र अखेरच्या क्षणी बाद झाला. आता समीकरण बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि गरज आहे ती 12 धावांची. 4-12 जमिनीचा 7-12. खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते जमिनीला खूप किंमत. या ठिकाणी करोडची किंमत. तुम्हाला मग रोहा तालुका असू दे, माणगाव तालुका असू दे, महाड तालुका किंवा अलिबाग तालुका असू दे. पण आता मात्र समीकरण वेगळं बनलंय. 4 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज कोण? अक्षय शिंदे काय अक्षय फलंदाज येतोय. 4 चेंडू 12 धावा. अक्षय शिंदे या ठिकाणी आपण पाहतात. गोलंदाज यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रशांत. यावेळी चांगला चेंडू गुड लेग स्पॉटवर चेंडू आपण पाहिला तर धाव घ्यायची होती. इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे फलंदाज धावची त्याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. फलंदाज बाद. शिव छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली. शिव छत्रपती आणि काय जबरदस्त छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग 2026 पासून पहिलाच सामना तुम्हाला पाहायला मिळतात. आता समीकरण बदललंय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. येणारे चेंडू बाकी 3 गरज आहे ती 12 धावांची. 3 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात अक्षय आदित्य कालप नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 3 चेंडू 12 धावांची गरज. षटकार चौघांची खरं तर गरज आहे. वरच्या मैदानाकडे गोलंदाज तयार. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शेतेशच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या मधून चेंडू सेवा पार चौका. वेगळ्याच्या बॅटमध्ये आले चौकार. वैयक्तिक 5 धाव रेडो. समीकरण बनले. येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. 1 षटकार 1 चौकाराची गरज. अतिशय चांगला पहिलाच सामना तुम्हाला पाहायला मिळतो. कारण पहिल्याच सामन्यात तब्बल 65 धावा उभ्या केल्या अक्षय मेन्स पार्लर संघाने. अक्षय यादव सर या संघाचे संघमालक आहेत. मॅजिक मोमेंटचे संघमालक दिनेश चव्हाण आहेत. एका बाजूला प्रशांत संवादकर संघाचा कर्णधार, दुसरीकडे रोशन खराडे. दरम्यान यावेळी मात्र आणखीन एक चांगला चेंडू. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेवर नियम आहे. 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावा. एखादा नो बॉल किंवा स्वे चेंडू सामने चित्र बदलू शकेल. पण 12व्या खेळीला मात्र या ठिकाणी आपण पाहतात की माहिती आहे की अशा प्रकारचा चेंडू टाकणार नाहीये तो आमचा खेळाडू. इतका कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्स करतो तो 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये असायला पाहिजे. काय म्हणतोय? तर 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. पण तो नक्कीच 3 धावांनी हा सामना इथे आपल्या खिशात घातला गेला. तो अर्थातच अक्षय मेन्स पार्लर संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघ मॅजिक मोमेंट या संघाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जोडी